आरक्षणाचा मराठ्यांचा विषय होता. सातारा संस्थांचं गॅझेट राहिला ते घ्यायला पाहिजे होतं. ते धनगरांचं आहे. मला वाटतं आता ज्वलंत मुद्दा आहे तिथं की उपोषणाला भेटले हल्ली समाजाचे बांधव सुद्धा त्या नागपूरला ते खूप मोठा समाज आहे राज्यात, त्यांचा सुद्धा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढायला पाहिजे. हे जे सगळे प्रश्न होते आदिवासींचे प्रश्न तसेच राहिले, दलित मुस्लिमांचे तसेच राहिले आणि हे नुसते बोंबलत फिरले तिथं. आता 2-4 दिवसांनी बॅगा भरते, घरी येऊन झोपते, लागली काडी. शेतकऱ्याचं वाटलं झालं, मराठ्यांचं झालं आणि कोणालाच काही हाती लागू दिलं नाही. ही चूक आपली आहे, आपली जनतेची चूक आहे. आपण ते इतके आपल्याला फसवते तरी पण आपण त्यांनाच पुन्हा बसवतो. नाही कशी भीते. मराठ्यांसारखा ना एक दबदबा पाहिजे. मराठ्यांनी 75 वर्षात जो दबदबा उभा केला, लोकसभेला यांची सीटं पाडली. आज मराठ्यांची एवढी भीती भरली यांना, तशी शेतकऱ्यांची भीती भरली पाहिजे. निवडणूक आल्या ना त्यांना मतदानच नाही करायचं, पाडून टाकायचं. कारण यांचा जीव निवडून येण्याची आणि मग नेमका तिथंच घाव केला पाहिजे आपण गोरगरिबांनी. आणि तेच नेमकं आपण करत नाही. ते फसित तरी त्यांच्या मागत पळतो.